नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता केंद्र सरकारने एक योजना चालू केलेली आहे आणि त्याला बरेच दिवस उलटून गेलेले आहेत. ती म्हणजे पी-एम किसान योजना. आणि ते पी-एम किसान योजनेमध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केलेलं आहे, तर वेळोवेळी बदल करीत आलेले आहेत शासन. त्यानंतर कोणतीही योजना बघा, आता कोणतीही योजना काढली की त्यामध्ये थोडंसं बदल करतं. सुरुवातीला वेगळे नियम, नंतर थोडेसे वेगळे नियम काय करतं, लावतं त्याच्यामध्ये बदल चेंजेस करतं. त्याला काही नियम अटी वगैरे काय केल्या जातात, लावल्या जातात, घातल्या जातात, नियम अटी वगैरे लावून दिल्या जातात. तसंच पी-एम किसानला सुद्धा काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये वेळोवेळी काय केले आहेत, बदल केलेले आहेत. त्यानंतर पहिल्यांदा वेगळे नियम होते, नंतर मध्यंतरी आता पती-पत्नीचा परत पत्नीलाच लाभ मिळणार, पतीचा बंद होणार. असे वेगवेगळे नियम त्यामध्ये काय केलेले आहेत, बदल केलेला आहे. त्यानंतर आता पाठीमागचा हप्ता जो आला तो बरेच शेतकऱ्यांना काय झालेला होता, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये खात्यावर जमाही झालेला होता महा-डी-बी-टी थ्रू. आणि काही शेतकऱ्यांना काय झालेला होता, हप्ता त्यांचा स्टॉप झालेला होता. बरेच शेतकरी त्या हप्त्यापासून वंचित राहिले होते. त्याचं काय कारण असेल तर त्याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केंद्र सरकारची जी ॲग्रीटेक योजना चालू केलेली आहे आणि ॲग्रीटेक योजनेमध्ये अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणीही केलेली नाही, बरेच शेतकरी. कारण ॲग्रीटेकमध्ये नोंदणी न केल्यामुळं पीक विम्यापासूनही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे त्यातूनही काही शेतकरी काय राहणार आहेत, वंचित राहणार आहेत. कारण ज्यांनी ॲग्रीटेकला नोंदणी केली नाही, ॲग्रीटेक म्हणजे फार्मर आय डी. हा जो फार्मर आय डी आहे ना, केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे, ते सर्व शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणावा लागेल. शेती संबंधित आहे का नाही, ज्या योजनेचा लाभ घ्यायसाठी जो निर्माण केलेला एक आहे तो फार्मर आय डी. त्या फार्मर आय डी अभावी काय झालेलं आहे, बरेच शेतकऱ्याचं अनुदानही काय झालेलं आहे, रखडलेलं आहे. अशा सर्वच योजना, ही पी-एम किसानचीच योजना नव्हे, त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीची असेल, अशा वेगवेगळ्या योजनांचा काय लाभ घ्यायचा असेल तुम्हाला शासकीय, मग आर्थिक लाभ असेल, वेगवेगळ्या योजनाचा असेल, मग ते अनुदानाचा असेल, सगळ्याच गोष्टीचा त्यासाठी ॲग्रीटेक आय डी असणं आवश्यक आहे. आणि अद्याप जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे ॲग्रीटेक आय डी जवळपास झालेले आहेत आणि बरेच शेतकरी त्या ॲग्रीटेक आय डीपासून वंचितही राहिलेले आहेत आणि त्यामुळं मग त्यांचा लाभही खंडित केला आहे. आता येणारा पी-एम किसानचा जो हप्ता आहे, तो ज्यांच्याकडे ॲग्रीटेकचा आय डी नाही, फार्मर आय डी, त्यांचा काय होणार आहे, हप्ता स्टॉप होऊ शकतो. कारण इथून पाठीमागं वेळोवेळी काय सांगितलेलं आहे शासनाने, की तुम्ही काय करायचं आहे, ॲग्रीटेकचा आय डी म्हणजे फार्मर आय डी काढून घ्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी काढला नसेल त्यांनी तात्काळ आपला फार्मर आय डी काय करायचा आहे, जनरेट करायचा आहे शेती सुविधा केंद्रावर जाऊन. तुम्ही विलंब न लावता तात्काळ करून घ्यायचा आहे. नाहीतर तुमचा येणारा जो पी-एम किसानचा हप्ता आहे ना, तो काय होणार आहे, बंद होणार आहे, रोखू शकतो. आणि नंतर आणखीन ज्या शेतकरी योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या, त्या योजनेचा लाभ तुम्हाला काय होणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर काय करायचं आहे, ॲग्रीटेकचा आय डी तात्काळ काढून घ्यायचा आहे. ज्यांनी काढलेला नसेल त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांनी काढलेला आहे त्यांचे हप्ते वगैरे सुरळीत आहेत, अनुदानही त्यांना आलेलं आहे. हे सर्व काही गोष्टी व्यवस्थित आहेत. पण जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांनी आणखीन ॲग्रीटेक आय डी काढला नाही, फार्मर आय डी काढला नसेल तर तात्काळ त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर काढून घ्या. जवळच्या शेती सुविधा केंद्रामध्ये काय करायचं आहे किंवा मग तुमच्या जे महसूल विभाग असेल, आहे का नाही, कृषी विभाग, कृषी ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे, तो आय डी काढून घ्यायचा आहे. तरच तुम्हाला अनुदान काय होणार आहे किंवा मग सगळंच ज्या गोष्टी आहेत, पी-एम किसानचा हप्ता कधी-कधी पी-एमचा येतो तो नमोचा येत नाही. काहींना नमोचा पडला तर पी-एमचा पडलेला नाही. हे असं काय होतं आहे उलट-सुलट. ठीक आहे, हे सर्व काही गोष्टी तुम्ही काय करायचं आहे, ॲग्रीटेक आय डी काढायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे सर्व शेतकऱ्यांनी. तरच तुम्हाला काय होणार आहे, सर्वच योजनेचा लाभ मिळणार आहे. कारण वेळोवेळी बंद केलेला आहे. जेव्हा पी-एम किसानची योजना चालू होती तेव्हा ॲग्रीटेक आय डी नव्हता. त्यानंतर पती-पत्नीचा लाभाचंही त्यात निकष नव्हते. असे वेगवेगळे होते. त्यानंतर असे बरेच निकष काय केलेले आहेत, लावलेले आहेत आणि काही शेतकरी त्यापासून वंचित राहायला लागलेले आहेत. त्यामुळं आता काय केलेलं आहे, बदल चेंजेस करीत चाललेले आहेत. मग जे शेतकरी राहिले असतील, त्यांनी काढला नसेल, त्यांचं काही दुरुस्ती करायचं असेल, काही अडीअडचण असेल, त्यांनी तात्काळ काय करायचं आहे, ॲग्रीटेकचा आय डी काढून घ्यायचा आहे लवकरात लवकर.
आणि मग अनुदान तुम्हाला अनुदानच नव्हे तर PM किसानचे हप्ते सर्वच काय होणार आहे व्यवस्थित चालू होणार. काहीचे बंद पडलेले असतील त्याने सुद्धा ॲग्रीटेकचा आय डी आपलं चेक करायचा आहे, झालेला आहे का, अप्रूव्हल आहे का, पेंटिंग आहे, काय अडीअडचण आहे. काही अडीअडचण असेल तर तुम्ही इथं महसूल मंडळ किंवा तलाठी मंडळ अधिकारी जे आहे तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही काय करू शकता, त्याची माहिती घेऊ शकता. मग ज्या ॲग्रीस्टेक आय डीला जर आपली जमीन कमी अटॅच झाली असेल, मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, आणखीन काही त्याच्यात एडिट काही बदल करायचा असेल, 2-3 गावामध्ये जमीन असेल अशाने त्याला जर अटॅच करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तलाठी मंडळ अधिकारी संपर्क साधून त्यामध्ये चेंजेस करू शकतात, बदल करू शकता. तुमचा मोबाईल नंबरही तुम्ही काय करू शकतात, लिंक त्याला करू तर ह्याचे वेगवेगळे बदल काय करता येतात आपल्याला करता येतात. आणि त्यामुळंच मग ॲग्रीटेकाचा आय डी लागतो, म्हणजे फार्मर आय डी. तुम्ही जर नाही काढा तर तुम्हाला निश्चित PM किसानच्या हप्त्याला अडचण 100% येणार आहे. त्यामुळे ह्यात काही शंका नाही. जर ज्या शेतकऱ्यांनी काढला नसेल त्यांनी लवकरात लवकर PM किसानचा हप्ता मिळवण्यासाठी ॲग्रीटेकचा आय डी जनरेट करणं अनिवार्य आहे. तुम्हाला इथून पुढं मग तुमचं पोखराची योजना म्हणा, महाडीबीटीची असेल, त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या योजना, कर्जमाफी असेल, कर्जमाफीला सुद्धा लागतो. नवीन कर्ज घेण्यासाठी ह्यासाठीही ॲग्रीटेक आय डी लागतो. आहे का नाही? अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेती संबंधित ज्या योजनाचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी सगळ्याच ह्यासाठी ॲग्रीटेक आय डी असणं अनिवार्य की असण्याने केलेलं आहे आणि वेळोवेळ सांगितलेलं आहे. मग त्याचे मग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या गावामध्ये कॅम्पही घेतले होते. कॅम्पच्या माध्यमातूनही केलेले होते. ॲग्रीटेकचे आय डी तयार केलेले होते. स्वतः बरेच महसूल विभागाचे अधिकारी येत होते तुम्हाला, आहे का नाही. नंतर शेतसुविधा केंद्रावाल्यांनीही काय केले होते, आय डी तयार केली होती. असे वेगवेगळे लोकांनी आपल्या गावामध्ये येऊन दौंडी पिटून आय डी तयार केले होते. पण जे राहिले असतील चुकून हुकून, ज्यांची नवीन रजिस्टरी असेल, काय का नाही, चेंजेस झाला असेल, बदल झाला असेल, तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, ॲग्रीस्टेकचा आय डी काढून घ्यायचा आहे. तुम्हाला इथून पुढं सर्वच योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तात्काळ तुम्ही ह्या योजनेकडे, ॲग्रीस्टेकच्या आय डीकडे दुर्लक्ष करता कामा नाही. त्यानंतर वेळ गेल्यानंतर मग तुम्ही जरी काढला तरी तुम्ही त्या योजनेपासून काय होणार आहे तर वंचित राहू शकतात. ते वंचित न राहण्यासाठी तात्काळ ॲग्रीस्टेकचा आय डी जनरेट करायचा आणि आपले लाभ घ्यायचा आहे. सुरळीत लाभ चालणार आहेत. कारण ही PM किसान ही अविरतपणे चालणारी योजना असल्यामुळं न खंड म्हणजे न बंद पडणारी योजना आहे. ही केंद्र सरकारची योजना आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी चालवलेली योजना आहे. त्यामुळं मग सर्वांनीच काय करायचं आहे, याच्यामध्ये ॲग्रीस्टेकचा आय डी नसेल त्याच फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर काढायचं आहे. पुढे येणारा हप्त्याला काय होऊ शकते, आपल्याला अडचण भासू शकते, स्टॉप होऊ शकतो किंवा बंद होऊ शकतो. त्यामुळं मग लवकरात लवकर आय डी आपला जनरेट करून घ्यायचा आहे. तो आहे ॲग्रीस्टेकचा आय डी. कारण ते सर्वच ठिकाणी काय केला जातो, त्याचा आता वापर केला जातो. बँकेमध्येही पीक कर्जासाठी मागितला जातो. त्यानंतर असं वेगवेगळ्या ठिकाणी काय केला जातो, जेवढ्या योजना आहेत शेतकऱ्यासाठीच्या त्या योजनेमध्ये तो आय डी काय केलेला आहे, अनिवार्य केलेला आहे. त्याच्यावरच सर्व आपल्याला काय केला जातो, लाभ दिला जातो. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि आपला ॲग्रीस्टेकचा आय डी जनरेट करून ठेवायचा आहे. काही जर अडीअडचण आली, ॲग्रीस्टेकच्या आय डीच्या माध्यमात काढण्यासाठी अडचण आली असेल, अनुदान वगैरे पडलं नसेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला काय केलं जाईल त्याच्यावर सोल्युशन सांगितलं जाईल. त्यावर व्यवस्थित चांगल्या प्रकारची माहिती काय केली जाईल सांगितली जाईल. धन्यवाद.